ढोमी आहे बघा, ताजी ढोमी एकदम मावशी मसाला गलपार चापून चापून देखते. मोठी मोठी ढोमी आलेत आणि मार्केट एकदम फुल भरला या साईडला. अगदी 50 रुपयापासून स्टार्टिंग आहे ते पुढे. तुम्हाला जसा मावरा पाहिजे 50 रुपयापासून ते स्टार्टिंग आहे. चला फुल मार्केट झालं आहे फुल. हे बघा पापलेट मार्केटला जास्त दिसतात. तर मंडळी तुम्हाला यायचं असेल तर सकाळी तुम्ही 8 वाजल्यापासून मार्केट सुरुवात होते ते 12:30-1 वाजेपर्यंत वाजते आणि संध्याकाळी 4:30-4 वाजल्यापासून सुरुवात होते ते रात्री 8 वाजेपर्यंत. हा 2 टाईम मार्केट असतो. आपण आज सकाळचा मार्केट एक्सप्लोअर करणार आहोत. सिवर्धन फिश मार्केटला आलेलं आहे. वेगवेगळ्या प्रकारचे ताजे आणि फ्रेश मावरं तुम्हाला यामध्ये पाहायला भेटणार आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता. आपल्या कोळी माता भगिनींची मेहनत बघू शकता. भर उन्हातला मावरं विकताना त्यांच्यासाठी एक लाईक झाली पाहिजे आणि तुमच्या आवडी. नमस्कार मंडळी, मी मनीष पाटील पुन्हा स्वागत करत आहे चायनाच्या नवीन ब्लॉगमध्ये. मंडळी सिवर्धन दौरा आहे आपला आणि तुम्हाला माहितीच आहे वेगवेगळे व्हिडिओ तुम्हाला यामध्ये पाहायला भेटणार आहेत. तर आज आलो आहे आपण सोमजाई मंदिर जवळ आलो आहे. दर्शन वगैरे आत्ताच घेतलं आणि आता जाणार फिश मार्केटला. सिवर्धन फिश मार्केट यामध्ये तुम्हाला एक्सप्लोअर करणार आहे. तर चला सिवर्धनचं फिश मार्केट कसं असते ते यामध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे. वेगवेगळ्या प्रकारचे मासे देखील तुम्हाला पाहायला भेटणार आहे. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. चला मस्तपैकी आई माऊलीचं दर्शन घेतलं आणि आता जाणार सिवर्धन फिश मार्केटला. समोर दिसतं आई सोमजाईचं मंदिर दिसतंय. चला शिवशक्ती नंदी वासुकी या 4 सूत्राने वसलेली आई सोमजादेवी ग्रामदेवता सिवर्धन गावची ग्रामदेवता म्हणून ओळखली जाते. चला आई माऊलीचा उदय म्हणून व्हिडिओला सुरुवात केलेली आहे. जया मावशी दिसते आणि जया मावशीने मस्तपैकी ताजे पापलेट ढोमी आणि मुशी. त्या मुशीचा विशिष्ट हे म्हणजे आपलं जे कमर असेल ना बॅक पेन वगैरे असेल ना त्याने मुशी खाली ना तर जबरदस्त एकदम म्हणजे एक प्रकारचा टॉनिक. आणि 250 रुपये वाटा आहे तर 200ला वगैरे देतील म्हणजे कमी जास्त होतील ना. हां या ताईंकडून पण मावरा घ्या. आणखी पण पुढे आपले माता भगिनी आहेत. हां करुणा मावशी आहे बोलतात. हां तुम्ही या सिवर्धन मार्केटला आले म्हणजे श्रावण आहे म्हणून स्वस्त आहे सगळं स्वस्त आहे. हां आवर्जून या. तुम्हाला जसं वाटेल तसं मावरा तुम्ही घ्या. ते काय आहे खेकडा हे चिंबोरी बोलतो आपण. हऱ्या पाण्याची ना हऱ्या पाण्याची चिंबोरी. या साईडला खेकडे दिसतात हे बघा आणि त्यात पानं टाकलेत. पानं यासाठी टाकलेत की ते ती पानं खातात ना ते चावतात. हां म्हणजे त्यांना पण एक प्रकारचा राग असतं होतील म्हणजे कमी जास्त होतील. आता श्रावण पण चालू आहे. सगळ्या प्रकारचा मावरा हे आपले सगळे माता भगिनी आहेत. हे बघा उन्हातला बसले. यांच्याकडून तुम्ही जे एवढे पण पर्यटन बघत असेल. मावशी नाव काय तुमचा? रेखा मावशी आहे. गेल्या व्हिडिओतला पण मावशीनं घेतलेला पण मस्तपैकी ताजे मावरे भेटे. जेवढे पण आपले व्हिडिओ बघत असतील मावशींकडचे ताजा मावरे घेऊन जा. मावऱ्याचे प्रकार बघा टायगर ढोमा सौंदारा. हा सौंदारा मासा बांगडा पापलेट म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचा मावरा पाहायला भेटणार आहे तुम्हाला सिवर्धन फिश मार्केटला. आहे काय ते पण भेटेल. मग ड्राय मच्छी पण तुम्हाला भेटेल. चला या साईडला कटिंग सुरू आहे आणि या साईडला बघा बोंबलाचा वाटा. मावशी बोंबलाचा वाटा कसा आहे? 100 रुपये वाटा आहे. घरघरे बोंबील आणि हे बघा टायगर प्रॉन्स टायगर जिंदा आहे. या साईडला कटिंगचं काम सुरू आहे. या साईडला सुरमई कटिंग सुरू आहे. हे बघा सुरमई कटिंग राऊंड कटिंग केलेलं आहे मावशीने. या साईडला ताई भेटल्या सांगतात नारळी पौर्णिमेचा छोट्यांचं बोलते रील करायचं आहे. करू नक्की करू आवडेल करायला. आता पापलेट संपले आता फक्त सुरमई राहिलेत ना. कितीला सुरमई आहे? 500ला 3 आहे. कमी जास्ती होतील. हां 400 डायरेक्ट 100 कमी. कोमट मासा कापलाय जिताडा बोलतो आपण त्याला. आणि हे बघा हा जो एक वाटा आहे हा 750 रुपये म्हणजे जवळजवळ 15-16 पीस असेल त्यातला. हा कोमट मासा जिताडा दाम वेगवेगळ्या प्रकारचे मासे पाहायला भेटणार आहेत. हे बघा या साईडला जिताडा एकदम कापला तर 1 किलोला 750 रुपये किलो. एकदम मस्तपैकी खवल्या पापलेट आहेत. एकदम ताज्याने फ्रेश पापलेट. या साईडला पापलेट कटिंग सुरू आहे. या बघा ताईने पापलेट कटिंग केली. 500ला वाटा 13 पीस कमी होतील ना. 13 पीस 500ला तलासाठी. हा उपवास श्रावण चालू आहे मस्तपैकी स्वस्त सिवर्धन मार्केटला तुम्ही पण आवर्जून या. या साईडला पापलेट साफ कशा प्रकारे साफ केलं जातं ते बघू शकता तुम्ही. हे बघा हे डायरेक्ट कट मारतात आणि त्यातली जे घाण वगैरे आहे ती नंतर काढणार आहेत. ते दादाने पापलेट घेतले मस्तपैकी 500ला सगळे काय. हां हे बघा ही बघा त्यातले घाणमध्ये त्यातला थोडा आत्र वगैरे असतं ना तो काढायला लागतो. हां चला मस्तपैकी 1 नंबर. आणि
खवल्या पापलेट आहे एकदम तोंडाला पाला सुटली माझ्या. हे बघा हे दादा आहे. दादा काय नाव तुमचं? हा राजूल पडवळ दादा आहे. त्याने मस्तपैकी ताजी ताजी आणि फ्रेश पापलेट घेतलेत. खवल्या पापलेट एक नंबर, काम 25. हे बघा एकदा सकाळी 5 वाजले. 5 वाजल्यापासून जो प्रपंच यांचा सुरू होतं ना, लेडीज वर्गासाठी एक लाईक झाली पाहिजे. म्हणजे घर सांभाळून, जेवण कपडे सांभाळून सर्व हे मावऱ्याचं सर्व करायला लागते. तर या ताईंसाठी एक लाईक झाली पाहिजे. सर्व आपल्या कोलनी माता भगिनींसाठी एक लाईक झाली पाहिजे. घर सांभाळून सर्व करायला लागते. श्रीवर्धन फिश मार्केटला आलेले वेगवेगळ्या प्रकारचे मासे तुम्हाला इथे पाहायला भेटणार आहेत. त्या साईडला दिसतात ताजे ताजे बोंबील, सुरमई, सौंदाळा, ढोमी आणि या साईडला हेकरू मासा दिसतंय. हे बघा गोबेरा बोलतो त्यांना, गोबेरा 50 रुपये ताजा, एकदम ताजा बर्फांचा ना, ताजा एकदम 50 रुपये. या साईडला तिथे शुभांगीताई पावशे दिसतात. बोंबलाचा वाटा मस्तपैकी 100 रुपये लावले बघा. ताज्या आणि फ्रेश बोंबील 100 रुपये वाटा. तुम्ही पण आवर्जून या फिश मार्केटला, श्रीवर्धन फिश मार्केटला. हा इतर पण माता भगिनी आहेत, त्यांचे मावऱ्या विकताना दिसतात. चला फायनली आता आपण आलेलो श्रीवर्धन फिश मार्केटला आलो आहे. हा जुना मार्केट आहे. भाजी मार्केटच्या बाजूला ताजा तुम्हाला मावरा पाहायला भेटणार. श्रीवर्धन फिश मार्केटमध्ये दृष्ट्या बघता. आणि सकाळचा टाईम आहे, सकाळचे आता 11 वाजलेले आहेत. हा मार्केट सकाळपासून 8 वाजल्यापासून सुरुवात होते आणि मार्केटला बघा एकदम तेजी आहे. सर्व प्रकारचा तुम्हाला मावरा पाहायला भेटणार आहे. चला आतमध्ये जाऊया आपण. इथून आता आपण एंट्री केलेली आहे. या साईडला दिसतंय तुम्हाला आपल्या कोली माता भगिनी मावरा, वेगवेगळ्या प्रकारचा मावरा घेऊन आलेले आहेत. आणि पापलेट मासे जास्त दिसतात. त्याला पापलेट, ढोमी, बोंबील, कोलंबी, वेगवेगळ्या प्रकारचा मावरा तुम्हाला श्रीवर्धन फिश मार्केटला पाहायला भेटणार आहे. आता सकाळचा टाईम आहे, 11 वाजलेले आहे सकाळचे. चला पुढे पण आपण बघूया. या साईडला दिसतात कोलंबी, सोलट 200 रुपये. या साईडला दिसतात रोहिणीताई दिसतात. त्यांनी आणलेले पापलेट आणि सुरमई 10 पीस 500 रुपयाचे. अरे सुरमई 400 रुपये जोडी. सुरमई कमी जास्त होतील. चला या साईडला सोलट दिसतात. ढोमी, बांगडा 100ला 6 पीस. हा 200चा वाटा. तेच मार्केट आहे एकदम. आणि सगळ्या प्रकारचा मावरा तुम्हाला पाहायला भेटते. बघा या आपल्या माता भगिनींची मेहनत असते. या साईडला कटिंग चाललंय. बारकेचे छोटे पापलेट असतात त्याची कटिंग सुरू आहे. जरी श्रावण महिन्यात चालू असला तरी जे मावरा खाणारे असतात ते घेणारच. आणि श्रावण महिन्यात मावरा स्वस्त असते, मावरा खायची असते मजा. आणि मंडळी तुम्हाला सकाळी मार्केटला यायचं असेल तर सकाळी 8 वाजता या. 8 वाजल्यापासून ते 1 वाजेपर्यंत मासे असतात आणि दुपारी बंद असतात. नंतर 4च्या नंतर मावऱ्याची लगबग होते मार्केटची. आणि मार्केटला बघ वेगवेगळ्या प्रकारचे मासे, सुरमई, पापलेट पाहायला भेटेल. बघा या ताई आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे मासे आहेत, तुम्ही मार्जिन करू शकता. हा ताई बघा स्वस्त. आता श्रावण आहे तर स्वस्त आहे. श्रावणातला स्वस्त. या साईडला तिथं बोंबील, आजीने बोंबील, कर्ली आणि ताईने कर्ली कटिंग करून ठेवलेले आहे. हे बघा कर्ली कापण्याची एक टेक्निक वेगळी असते. हे बघा 50ला बोंबील स्वस्त. श्रीवर्धन मार्केटमध्ये या, ताजा मावरा घेऊन जा. या साईडला दिसतात चिंबोरी. हे बघा खाऱ्या पाण्यातली चिंबोरी एकदम एक नंबर. कसा वाट आहे? 300 रुपये. कमी जास्त होतील. या साईडला बघा वेगवेगळे प्रकार आहेत. कोलंबी आहे, टायगर प्रॉन्स आहे, बांगडा, सुरमई, मुशी, हा का सौंदारा ना, सौंदारा मासा, पापलेट आणि वागला आपण पाकड बोलतो त्याला. जे वेगवेगळे प्रकारचे मासे या श्रीवर्धन फिश मार्केटला तुम्हाला पाहायला भेटणार आहेत. तुम्ही पण आवर्जून या श्रीवर्धन फिश मार्केटला ताजा मावरा घ्या. आणि हे बघा या साईडला मुशी दिसते. या मुशी कमरेच्या काट्यासाठी चांगलं असतं. कमी जास्त होतील. मुशी 400 काय 400 रुपये सांगितलं, कमी जास्त होतील. आणि या साईडला छोट्या सुरमई पाहिजे, छोट्या सुरमई पण आहेत. चला ताजा आणि फ्रेश मावरा तुम्हाला या श्रीवर्धन फिश मार्केटला पाहायला भेटणार आहे. आता 11:15 वाजलेले आहेत, दुपारचा टाईम आहे. मार्केटच्या बाजूलाच आहेत वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल आहेत भाजीचे. आता आपण बिवनाथ भाजी मार्केट. हे दादा आहे, दादा हाय करा. हां मस्तपैकी भाजी घेतली आणि यांच्याकडे क्वालिटी पण मस्त आहे. बघ लावण्याची टेक्निक आहे ना, भाजी लावण्याची टेक्निक पण जबरदस्त आहे. तर मस्तपैकी आपण भाजी वगैरे घेतली. हे काय मशरूम? हो मशरूम कसा आहे तो? 60 रुपये 50 रुपये. चालेल धन्यवाद. मंडळी आपण सकाळचा श्रीवर्धन फिश मार्केट एक्सप्लोअर केला आहे. तर तुम्हाला हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबर करा. यातला आपल्या माता भगिनींची पण मेहनत असते. सकाळपासून सर्व काम घरातलं काम करून
मासे वगैरे विकायला लागतात सर्व. चला एक छोटासा व्हिडिओ मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. श्रीवर्धन फिश मार्केटला आपण आलेलो आहे. व्हिडिओ इथेच आपण एंड करूया. नक्की लाईक शेअर सबस्क्राईब. बेस्ट व्हिडिओ.